नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिक्स पार्ट 1 क्लास 10 लेसन 1 लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. क्वेश्चन 1, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. (3a plus 5b equal to 26, a plus 5b equal to 22). इथे a आणि b या दोन्हीचे कोएफिशियंट आपण पहिले पाहू. इथे 3a आहे, इथे 1a आहे आणि b चे कोएफिशियंट इथे 5 प्लस 5 आणि इथे प्लस 5. म्हणजे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 जर मायनस केले तर 5b कॅन्सल होईल. 3a प्लस 5b इक्वल टू 26. याच्यातून आपण दुसरं इक्वेशन मायनस करू. a प्लस 5b इक्वल टू 22. मायनस केल्यामुळे हे सगळे चिन्ह बदलतील. हे प्लस आणि हे मायनस झालं म्हणून हे कॅन्सल झालं आणि 3a मधून एक a गेला तर इथे 2a राहिले. इक्वल टू 26 मधून 22 गेले तर 4 राहिले. 2a इक्वल टू 4 म्हणून a इक्वल टू 4/2 म्हणजेच a इक्वल टू 2. आता a इक्वल टू 2 ही किंमत कोणत्याही इक्वेशनमध्ये टाकायची. पुट a इक्वल टू 2 इन इक्वेशन 1 किंवा 2 कोणतंही चालते. आता इक्वेशन 1 आहे 3a प्लस 5b इक्वल टू 26. याच्यामध्ये एच्या जागेवर 2 टाकू आपण. 3 2 प्लस 5b इक्वल टू 26. 3 इंटू 2 म्हणजे 6 प्लस 5b इक्वल टू 26. फायू बी इक्वल टू 26. हे इकडे प्लस आहे, इकडे मायनस होतील. 26 मायनस 6. 5b इक्वल टू 20. एकही स्टेप गायब करायची नाही म्हणून b इज इक्वल टू 20/5 म्हणजे गणित चुकत नाही. मग b इज इक्वल टू 5 4 जा 20 म्हणजे 4. म्हणजे 3 आणि 4 वरून ॲन्सर काय आले? ॲन्सर ए बी इक्वल टू एची किंमत पहिले लिहायची 2 आणि बीची 4 इज द सोल्युशन. आता दुसरं एक्झाम्पल बघा. x प्लस 7y इक्वल टू 10 आणि 3x मायनस 2y इक्वल टू 7. या एक्सचे कोएफिशियंट 1 आणि 3 आहे आणि वायचे 7 आणि 2 आहेत. तर दोन्ही सारखे करण्यासाठी आपण या इक्वेशनला 3ने मल्टिप्लाय करू म्हणजे इथे 3x येऊन जातील आणि हे आपल्याला मायनस करता येईल. म्हणजे इक्वेशन 1 मल्टिप्लाइड बाय 3.
म्हणजे 3x प्लस 3 × 7y इक्वल टू 3 × 10 म्हणजेच 3x प्लस 21y इक्वल टू 30. आता हे आपलं नवीन इक्वेशन तयार झालं, म्हणून आपण याला नाव देऊ 2. आता हे इक्वेशन 3x मायनस 2y इक्वल टू 7 हे 3 नंबरचं. याच्यातून हे मायनस करायचं, इथे चिन्ह बदलतील. आता इथे 3x प्लस आणि 3x मायनस म्हणजे हे कॅन्सल झालं. इथे प्लस 21y प्लस 2y म्हणजेच प्लस 23y आणि इथे 30मधून 7 गेले 23. आता दोन्ही बाजूला 23ने डिव्हाइड केलं तर y बरोबर 23 डिवाइड बाय 23 म्हणजेच y बरोबर 1. सबस्टिट्यूटिंग y is equal to 1 in equation 3. तीन नंबरचं आपलं इक्वेशन होतं 3x मायनस 2y इक्वल टू 7. याच्यामध्ये yची किंमत 1 टाकायची आहे. 3x मायनस 2 1 इक्वल टू 7. 3x मायनस 2 × 1 म्हणजे 2 इक्वल टू 7. 3x इथे मायनस 2 आहे, इकडे आले तर प्लस होतील. 7 प्लस 2 म्हणजेच 3x इज इक्वल टू 9 आणि म्हणून x बरोबर आता हे 3 इकडे भागीला येतील. 9/3 म्हणजेच x इज इक्वल टू 3. मग ॲन्सर आलं XY. एक्सची किंमत 3 आणि वायची किंमत 1 इज द सोल्युशन. एक्झाम्पल 3 2x मायनस 3y इक्वल टू 9 आणि दुसरं आहे 2x प्लस y इक्वल टू 13. यामध्ये इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 एक्सचे कोइफिशियंट सारखे आहेत, म्हणून आपण 1मधून 2 मायनस करू. 2मधून 1 मायनस केलं तरी चालते. आपण तसं करू. इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1 2x प्लस y इक्वल टू 13. 2x मायनस 3y इक्वल टू 9. हा 2 आणि हा 1 मायनस केलं तर हे चिन्ह बदलतील. हे 2x प्लस मायनस आहे म्हणून कॅन्सल झाले. हा 1y आणि 3y या चिन्हाचा विचार करायचा नाही. इथे झाले 4y आणि 13मधून 9 गेले 4. y इज इक्वल टू 4/4 म्हणजेच y इज इक्वल टू 1. सबस्टिट्यूटिंग
y इक्वल टू 1 इन इक्वेशन, जे कोइफिशियंट लहान असले ते इक्वेशन घ्यायचं. इथे 2 3 9 आहे, इथे 2 1 13 आहे. हेच घेऊ आपण 1. 2x मायनस 3y इक्वल टू 9. याच्यामध्ये yची किंमत 1 टाकायची आहे. 1 इक्वल टू 9. 2x मायनस 3 इंटू 1 3 इक्वल टू 9. 2x इक्वल टू 9 प्लस 3. 2x इज इक्वल टू 12. x इज इक्वल टू 12 अपॉन 2 म्हणजेच x इज इक्वल टू 6. म्हणजे ॲन्सर आहे XY बरोबर एक्सची किंमत 6 आणि वायची किंमत 1 इज द सोल्युशन. चौथं एक्झाम्पल आहे 5m मायनस 3n इक्वल टू 19 आणि m मायनस 6n इक्वल टू मायनस 7. या एक्झाम्पलमध्ये या एमचा कोइफिशियंट 5 आहे, इथे 1 आहे. म्हणजे या दुसऱ्या इक्वेशनला आपण 5ने मल्टिप्लाय करू. इक्वेशन 2 मल्टिप्लायड बाय 5 म्हणजे m मायनस 6n इज इक्वल टू मायनस 7. 5m मायनस 5 इंटू 6n इक्वल टू मायनस 7 इंटू 5 म्हणजे 5m मायनस 30n इक्वल टू मायनस 35. हे इक्वेशन 3. आता इक्वेशन 1मधून इक्वेशन 3 मायनस करू. इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 3. 5m मायनस 3n इक्वल टू 19. हे पहिलं इक्वेशन. आणि तिसरं म्हणजे आता दुसरं इक्वेशन घ्यायचं नाही कुठेच, सबस्टिट्युटिंगसाठी घेता येते. मायनस 30n इक्वल टू मायनस 35. हे मायनस केलं तर इथे चिन्ह बदलतात. हे कॅन्सल होईल. इथे 30मधून 3 गेले तर 27n आणि इथे 54. 27n इज इक्वल टू 54 म्हणून n इज इक्वल टू 54 अपॉन 27 म्हणजेच n इज इक्वल टू 27 टू जा 54. आता सबस्टिट्युटिंग n इज इक्वल टू 2 इन इक्वेशन. आता कोणतंही इक्वेशन घेतलं तर चालते, पण शक्यतो लहान घ्यायचं. आपण 1 घेऊ. पहिलं इक्वेशन 5m मायनस 3n इक्वल टू 19. 5m मायनस 3 इथे nची किंमत
इक्वल टू 19. 5m minus 6 equal to 19. 5m equal to 19 plus 6 म्हणजेच 5n equal to 25. म्हणून n is equal to 25/5 म्हणजेच n is equal to 5. आन्सर आहे mn इक्वल टू mची किंमत इथे हा 5m आहे म्हणून mची किंमत आली 5 आणि nची किंमत आहे 2. is the solution. Example 5. 5x plus 2y equal to -3 आणि x plus 5y equal to 4. हे इक्वेशन 1 आणि हे इक्वेशन 2. यामध्ये इथे एक्सचा कोएफिशियंट 5 आहे आणि इथे 1 आहे म्हणून आपण याला 5 ने मल्टिप्लाय करू. इक्वेशन 2 मल्टिप्लाइड बाय 5 म्हणजे 5x प्लस 5 × 5y इक्वल टू 5 × 4. फाइव एक्स प्लस 25y इक्वल टू 20. हे इक्वेशन नंबर 3 आणि हा 1 आहे. आता दोन्हीची सबट्रॅक्शन करायची आहे. इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 1. 5x प्लस 25y इक्वल टू 20 हे तिसरं इक्वेशन आहे. याच्यातून पहिलं मायनस केलं तर 5x प्लस 2y इक्वल टू -3. हे मायनस आणि हे प्लस. इथे हे प्लस मायनस असल्याने कॅन्सल झाले. 25 आणि 2 म्हणजे याचा विचार करायचा नाही. 27y आणि इथे 20 + 3 म्हणजे 20. इथे 25मधून 2 गेले तर 23 राहतात इथे आणि इथे 23 म्हणजेच y बरोबर 23/23 म्हणजेच y बरोबर 1. Substituting y is equal to 1 in equation 2. 2 नंबरचं इक्वेशन कोणतं आहे? x प्लस 5y इक्वल टू 4. x प्लस ही yची किंमत टाकली इथे 1 इक्वल टू 4. x प्लस 5 इक्वल टू 4. x इज इक्वल टू हा 5 इकडे गेला तर मायनस होईल. -5 + 4 म्हणजेच -1. आन्सर आहे xy. एक्सची किंमत पहिले टाकायची, yची किंमत मागून.
इज द सोल्युशन. पुढचं एक्झाम्पल आहे 1/3x + y = 10/3 आणि दुसरं इक्वेशन 2x + 1/4y = 11/9. अपूर्णांक पाहिला की काही मुलं गणित सोडून देतात, पण खूप सोपं आहे. इथे दोन्ही ठिकाणी डिनॉमिनेटरमध्ये 3 आहे. तो 3 काढण्यासाठी आपण या पूर्ण इक्वेशनला 3ने मल्टिप्लाय करू. आणि दुसऱ्या इक्वेशनमध्ये इथे डिनॉमिनेटरमध्ये 4 आहे, म्हणून याला 4ने मल्टिप्लाय करू. पहिलं इक्वेशन 1/3x + y = 10/3 हे पहिलं आहे. आता याला 3ने मल्टिप्लाय केलं. इक्वेशन 1 × 3 म्हणजे 1/3x × 3 + 3y = 3 × 10/3. हा 3 कॅन्सल होतो आणि हा 3 कॅन्सल होतो. म्हणजे आता नवीन इक्वेशन बनते. इथे एक्सला इथे कोइफिशियंट फक्त 1 आहे, म्हणून नुसता x + 3y = 10. हे झालं 3 नंबरचं इक्वेशन. आता या 2 नंबरच्या इक्वेशनला 2x + 1/4y = 11/4. इक्वेशन 2 × 4. आता याला 4ने मल्टिप्लाय करू. 4 × 2x + 4 × 1/4y = 4 × 11/4. आता इथे 4 × 2 = 8x प्लस इथे 4 कॅन्सल झाले म्हणजे फक्त y आणि इथेही 4 कॅन्सल झाले म्हणजे 11. हे आता 4 नंबरचं. आता फक्त 3 आणि 4 या दोनचाच विचार करायचा. आता इक्वेशन 3मध्ये आणि 4मध्ये इथे एक्सचा कोइफिशियंट 1 आहे, इथे 8 आहे. इथे वायचा 3 आहे, इथे 1 आहे. म्हणजे ही संख्या लहान आहे, म्हणून आपण इक्वेशन 4ला 3ने मल्टिप्लाय करू आणि मायनस करू, म्हणजे हा y कॅन्सल होईल. इक्वेशन 4 × 3 8 × 8x × 3 + 3y = 11 × 3 म्हणजे 24x + 3y = 33. हे 5 नंबरचं. आता 3 आणि 5. इक्वेशन 5 - इक्वेशन 3. 24x + 3y = 33 minus x + 3y = 10. इथे मायनस केले तर चिन्ह बदलतात आणि आता याचा आन्सर येईल 24मधून 1 गेला तर 23. हे कॅन्सल झालं आणि इथे पण 23. 23x = 23 म्हणून x बरोबर 23/23 म्हणजेच x बरोबर 1.
याला नंबर देऊ 6. एक एक पुढे पुढे नंबर देत जायचा. आता सबस्टिट्यूटिंग x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 3, कारण 3 हेच इक्वेशन छोटं आहे. इक्वेशन 3 आहे x + 3y = 10. याच्यामध्ये 1 टाकला एक्सची किंमत, म्हणून 3y बरोबर हा 1 इकडे मायनस होईल, म्हणून 3y बरोबर 9, म्हणजेच y बरोबर 9/3, म्हणजेच y बरोबर 3. म्हणून आन्सर आहे xy बरोबर 3, 1 इज द सोल्युशन. सातव्या एक्झाम्पलमध्ये 99x + 101y = 499 आणि दुसरं इक्वेशन आहे 101x + 99y = 501. म्हणजे जर x पहिल्या इक्वेशनमधील xचा आणि दुसऱ्या इक्वेशनमधील yचा कोइफिशियंट सारखा असेल आणि पहिल्या इक्वेशनमधील yचा आणि दुसऱ्या इक्वेशनमधील xचा कोइफिशियंट सारखा असेल तर एकदा प्लस करायची आणि एकदा मायनस करायची. इक्वेशन 1मध्ये xचा कोइफिशियंट आणि इक्वेशन 2मध्ये yचा कोइफिशियंट सारखा आहे आणि इक्वेशन 1मधला yचा कोइफिशियंट आणि इक्वेशन 2मधला xचा कोइफिशियंट सारखा आहे. असे असेल तर इक्वेशन 1 + इक्वेशन 2, इक्वेशन 1 + इक्वेशन 2 म्हणजे 99x + 101y = 499, 101x + 99y = 501. इथे 200x येते प्लस 200y येते आणि इथे 1000 येते. हे लक्षात घ्यायचं की याच्या पटीतच हे बेरीज येते. आता डिवाइड बाय 200, या इक्वेशनला 200ने डिवाइड केलं आहे, म्हणजे 200x/200 + 200y/200 = 1000/200. म्हणजे इथे x राहिला, इथे y आणि इथे 5. हे इक्वेशन मिळालं 3 नंबरचं. आता आपण इक्वेशन 1 - इक्वेशन 2 करू. (99x + 101y = 499 minus 101x + 99y = 501. आता हे मायनस केल्यामुळे याचे चिन्ह बदलतील. मग इथे मायनस मोठा आहे तर इथे आन्सर येईल -2. इथे +2y आणि इथे हे मायनस मोठा आहे म्हणून -2.
इथे 2 ठिकाणी -2 आहे, म्हणून आपण याला -2नेच डिवाईड करू. -2x अपॉन -2 प्लस 2y अपॉन -2 इक्वल टू -2 अपॉन -2. इथे -2 कॅन्सल होतात. इथे 2 कॅन्सल होतात, म्हणजे फक्त मायनस साईन राहते आणि इथे 1 येतो. म्हणजे x मायनस y इक्वल टू 1. याचा नंबर आहे 4. आता पुन्हा 3 आणि 4ची प्लस करायची. इक्वेशन 3 प्लस इक्वेशन 4. आता 3 आहे x प्लस y इक्वल टू 5 आणि 4 आहे x मायनस y इक्वल टू 1. इथे y कॅन्सल झाला. इथे 2x इक्वल टू 6 म्हणून x बरोबर 6/2 आणि x इज इक्वल टू 3. हे 5 नंबरचं. आता सबस्टिट्यूटिंग दिस व्हॅल्यू x इज इक्वल टू 3 इन 3 किंवा 4. 3 नंबरचं इक्वेशन आहे x प्लस y इज इक्वल टू 5. एक्सची किंमत टाकली 3 प्लस y इक्वल टू 5. देअरफॉर y इज इक्वल टू 5 मायनस 3. y इज इक्वल टू 2. ॲन्सर आहे XY बरोबर एक्सची किंमत 3 आणि वायची 2. इज द सोल्युशन. असं एक्झाम्पल मोठं असते पण काही कठीण नसते, म्हणून प्रत्येक स्टेप एक स्टेप करायची, म्हणजे चुकत नाही. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. गुड बाय.